एकीकडे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे ऊस उत्पादकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवारांनी आक्षेप घेतलाय। ऊस उत्पादकांकडून सक्तीची वसुली चुकीची आहे असं शरद पवार म्हणालेत। यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय, पाहूया। आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झालं त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाच्याकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। ज्या वेळेला ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत। मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत, 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा। ते काय FRPतनं मागितले नव्हते, FRPतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणीमध्ये बोलताना साखर कारखानदारांना चांगलंच फैलावर घेतलाय। शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कारखानदारांमध्ये दानत नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं। काटामारी करणारे कारखाने आपण शोधून काढलेले आहेत, त्यांना आता दाखवतोच अशा शब्दात कारखानदारांना थेट इशारा फडणवीसांनी दिला। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाही आहे। अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल।